जावा चषक 2025 वरती आजच्या रात्रीमधून एक टीम या ट्रॉफीवरती आपलं नाव नक्की कोरणार आणि तो संघ येणाऱ्या या मॅच मध्ये आपल्याला टॉप 6 मध्ये जाणारी ती तिसरी टीम श्रीजा 11 वरई, जावा 11 दामत आणि त्यानंतर तिसरी टीम एकतर जय भवानी वावलोली असेल किंवा प्रथमेश 11 धामोते असेल. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. खरं तर क्रिकेटमध्ये फलंदाजाची बॅट नाही चालत तर चालतो तो विश्वास. फलंदाजाच्या मनामध्ये जो विश्वास असतो ना, तो विश्वास जर भक्कम असेल तर मात्र बॅटमधून रन्स येतात. कारण क्रिकेट हा खेळ जिद्दीचा आहे. खेळ जिद्दीचा, जोश अफाट, प्रत्येक चेंडू एक नवीन लढाई आणि फलकावरचे आकडे नव्हे तर मनातले स्वप्न जिंकतो तो खेळाडू. आता मनातले स्वप्न जिंकायचंय आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूला आता या मॅच मध्ये आपली चमकदार कामगिरी करावी लागेल आणि त्या चमकदार कामगिरीसाठी टीम जय भवानी वावलोली रेडी आहे आणि त्याचबरोबर प्रथमेश 11 धामोते देखील रेडी आहे. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट द क्वालिफाय मॅच. पहिला बॉल खोदून काढलाय. पहिलाच बॉल. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू क्वालिफाय मॅचचा पहिला चौकार. फर्स्ट बाउंड्री. डीजे. थँक्यू. मैदानावरती प्रॅक्टिस जरी कमी होत असली तरी प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक मॅच मध्ये आपल्या बॅटिंगने तुफानी बॅटिंग करणारा फलंदाज योगेश कांबेरे. नितीन विर्लेचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे व्हाईटची डिमांड जरूर होती की एक्झॅक्ट चेंडू कुठून निघाला, लाईन पासून किती दूर होता, बॅटर पासून किती दूर होता याचा अभ्यास जरूर करतो योगेश. पण अंपायर राज भोईर सर, संदीप गायकवाड सर, खूप साऱ्या स्पर्धा आणि एक्सपिरियन्स अंपायरची कामगिरी आणि निर्णय अचूक. शॉट योगेशच्या बॅटमधून समोर खेळाडू होता. एक सिंगल. स्ट्राइक रोटेट झाली. 3 बॉल 5. ज्या टीमने आज धावा संख्या चेस केली आहे ती टीम जय भवानी वावलेली तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणार. प्रथम आता बॅटिंग. हे मैदान नेहमी लकी राहिलेलं आहे आणि या लकी ग्राउंड वरती आता स्वप्नवत ट्रॉफी जावा चषकाची दोनही टीमला जिंकायची आणि हा मोठा सामना एक टीमचं स्वप्न कंप्लीट करेल. 3 बॉल 5 धावा. बॉलिंग करतोय दामोते टीम कडून नितीन. वेगवान बॉल, वेगवान चेंडू, तेज तर्रार. विकेट किपर गणेशच्या हातामध्ये हा चेंडू. 4 बॉल आणि 5 धावा. गाईड करतो योगेश कांबेरे. रोशन मोडक. कारण ही मॅच 3 ओव्हरची आहे. 3 ओव्हर मध्ये मागच्या दोनही क्वालिफाय मॅच मध्ये 29 धावांचा आकडा हा संघाला विजय मिळवून देणारा ठरला आणि पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम मागच्या 2 क्वालिफाय मॅच मध्ये विजयी झालेली आहे. गोलंदाज तयार. शॉट रोशनच्या बॅटमधून. ऑन साइडला फिल्डर तैनात आहे. कल्पेश जाधवच्या हातामध्ये कॅच देऊन रोशन मोडक इथून आउट. फलंदाज बाद. डीजे. क्रिकेट हा खेळ म्हणजे शक्तीचा, डोक्याचा आणि बळाचा गेम आहे. खरं तर पॉवरचा गेम आहे आणि ती पॉवर रोशन मोडकची थोडी कमी पडली आणि 5 धावा. आता अमोल मोडक. लास्ट बॉल नितीनचा. वेगाने खरं तर फलंदाजाला बीट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात. एक चौकार आला आणि एक सिंगल. 5 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका आता, वेळ भरपूर झालाय. काल 1 वाजता सामने समाप्त झाले होते. आता 1 वाजून 38 मिनिटे झालेली आहेत
आणि अजूनही 5 ओव्हरचा स्पेल इथे बाकी आहे. प्रथमेश इलेव्हन धामोते कर्णधार जयवंतने चेंडू हातामध्ये घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यानंतर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये जयवंतने ओव्हर स्वीकारली आहे. त्याला माहिती आहे की आता विकेट एक आली आहे पण रन्स कमी आल्यात. त्यामुळे आता दुसऱ्या ओव्हरमध्ये चान्स त्याने घेतली आणि फिल्डिंगसाठी लगेचच कल्पेश, नितीन, इतर त्यांचे सहकारी, यश, राहुल, सर्व आदित्य आपापल्या पोझिशन थँक्यू शकीरा. 1 ओव्हर आणि 5 रन्स. जयवंत आले समोर योगेश कांबेरे. आज खरं तर या मॅच मध्ये क्वालिफाय मॅच मध्ये आपल्या बेधडक इनिंगची गरज आहे. समोर जयवंत, अनुभवाला अनुभवाची जोड आणि अनुभवाच्या विरोधात अनुभव आहे. जयवंत आणि योगेश हा शॉट आकाशाची उंची आहे आणि डाऊन दी बॉल फिल्डर आलाय. विकेट कमावली आहे. फलंदाज आउट, कॅच आउट. शॉट चांगला होता पण आणखी थोडी ताकद झोकायला हवी होती आणि कॅच आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. रोशन मोडक देखील कॅच आउटच्या स्वरूपात आउट झाला. योगेश कांबेर देखील कॅच आउटच्या स्वरूपात आउट झाला आणि आता गोलंदाज जयवंतच्या विरोधात संघनायक या संघाचा कर्णधार कॅप्टन धनराज कांबेरे. रन्स 5 झालेले आहेत आणि आता या रन्सला किमान 3 ओव्हरमध्ये 2 मॅच क्वालिफायचे 29चा आकडा विजयाचा आकडा ठरला आणि त्या आकड्यापर्यंत आता इथून जावं लागेल. शॉट धनराजच्या बॅट मधून फिल्डर तैनात आहे आणि पकडले कॅच. परफेक्ट पोझिशन, परफेक्ट कॅच. 1 मोर विकेट डाऊन. डीजे जिथे शॉट तिथे फिल्डर आणि जिथे फिल्डर तिथे कॅच अशी फिल्डिंग प्रथमेश इलेव्हन धामोतेची आहे. आणि आता प्रशांत मोडक मैदानाच्या आतमध्ये जयवंतच्या अगेन्स्ट. शॉट प्रशांत हवेत आहे. फिल्डर दूर आहे थोडे. एका टप्प्याने विकेट किपरच्या आता चेंडू चालला. 1 रन 6 धावा आहेत जय भवानी वावलोली टीमच्या. काल दामट टीमच्या शदाबने 2 सिक्सर मारले होते आणि त्या 2 सिक्सरने 29 धावा देखील संघाला जिंकून देणारे ठरले होते. आता अजूनही या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे आता अमोल आणि प्रशांत कडून जर येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती जर 2-3 जरी त्यांनी बाउंड्री लगावल्या तरी चांगला स्कोर होऊ शकेल. गोलंदाज तयार. जयवंत थोडा थांबलाय, थोडा थबकलाय. त्याला माहिती आहे की जर त्याचं एक पाऊल चुकलं, एक चुकीचं पाऊल आणि विपक्षी टीमच्या खात्यामध्ये धावांचा पाऊस. धावा 6. अमोल मोडक. जयवंत मार्गस्थ झालाय. ओव्हर द विकेटने कट केलाय. विकेट किपरच्या हातात आहे. कुठलीही रन इथून मिळणार नाही. जयवंतचा षटक देखील या ओव्हर मध्ये देखील फक्त एकच धाव तो खर्च करतोय. 2 बॅक टू बॅक विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट.
रन्स पाहिजेत आता जय भवानी वावलोलीला. विपक्षी टीमला झुंज द्यायला भाग पाडण्यासाठी रन्स पाहाव्यात. या दरम्यान आणखीन एक विकेट. अमोल मोडक देखील बाद. सर्व आघाडीचे फलंदाज इथे परत आहेत. मोठा झटका अमोलच्या स्वरूपात. डीजे गोलंदाज सय्यार जयवंत. शॉट भारी आहे. ताकद भरपूर झोकली आणि फटका देखील चांगला आहे. वाह फिल्डिंग बघा, फिल्डिंग बघा. अफलातून प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बघायचा आता. यस, तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. दोनही ठिकाणी ते चेक केलं जाईल. सिक्सर आणि रनआउट दोनही गोष्टींकडे तिसऱ्या पंचांची पाहणी असेल. डिसिजन पेंडिंग आहे पण प्रयत्न बघा फिल्डरने काय कामगिरी केली आहे. जे 4 विकेट आउट झाले, 4ही कॅच आउट आणि हा षटकार इथे सेफ आहे. रनआउट या दोनही गोष्टींची एकंदरीत पाहणी आमच्या थर्ड अंपायर इथून करतायत. क्वालिफायची मॅच. काही क्रिकेट तज्ञांचं बरंचसं प्रेडिक्शन होतं की आजच्या रात्रीमधून कोणते दोन संघ क्वालिफाय मध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील. प्रेडिक्शन ते खरं ठरलं आणि आता विनर कोण होणार याचं प्रेडिक्शन जे देखील केलं होतं ते देखील आता कोणाचं खरं ठरेल कोणाचं फेल ठरेल हे बघायचं. पण त्याआधी DRS आर्थिक जो पंचांकडून रेफर करण्यात आलाय तिथून निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण अतिशय फटका भारी होता. जिथे असं वाटलं की कुठेही फिल्डरला प्रत्युत्तर नसेल पण त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आणि त्यानंतर रनआउट साठी देखील आपण बघू शकाल. आणि या दरम्यान तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो की इथून षटकार अडवलाय आणि 2 धावा इथून कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जय भवानी वावलोली संघाची 8 धावा. काय फिल्डिंग केली, षटकार अडवला. असे एफर्ट्स लावावं लागेल. जेव्हा मॅच स्पेशल असते ना तेव्हा आपल्याला प्रयत्नांना किंवा काहीतरी वेगळं करावं लागतं. जिथे आपण एक ऑर्डिनरी क्रिकेट खेळतो तिथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स क्वालिफाय मॅच मध्ये द्यावा लागतो आणि तसा परफॉर्मन्स सध्या दोन्ही टीम देत आहेत. कारण हे 8 धावा आहेत. इथून जरी शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी जरी 12 ते 15 धावा खेचल्या तरी देखील 23-25 चा स्कोरही चांगला होऊ शकतो. बघायचं आता 8 धावा 2 ओव्हरमध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कल्पेश जाधव आणि ज्या एंड कडून षटकार चांगले येत आहेत ताकदीने त्या एंड कडून सध्या कल्पेश बॉलिंग करतोय. प्रशांत मोडकच्या बॅटला स्पर्श करत चाललाय लॉंग स्टॉपला पहिला चौकार. ओव्हरला झाली आहे सुरुवात, बाउंड्रीला झाली आहे सुरुवात. डीजे बजाव. कल्पेश जाधवच्या विरुद्ध प्रशांत मोडक. आज बेस्ट द्यायचं या मॅच मध्ये. कल्पेश जाधव वाईट बॉल लेग स्टिकला टार्गेट केलं होतं. या मॅच मध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आणि तो परफॉर्मन्स प्रशांत मोडकला द्यावा लागेल. कारण एकेकाली जय भवानी वावलोली संघाचा मिडल ऑर्डरचा आणि मॅच फिनिशर म्हटलं तर प्रशांत मोडकचं नाव यायचं आणि आज प्रशांतला त्याच बॅटची झलक दाखवावी लागेल. अजून 5 बॉल त्याच्या हातामध्ये आहेत.
शॉट वारी आहे प्रशांतचा. बुनचा हवेत गेलाय. कॅच कोण स्वीकारणार आणि पकडली आहे कॅच. 5वी विकेट देखील कॅच आउटच्या स्वरूपात. प्रशांत आउट. दोन चेंडू समाप्त झाले. जय भवानी वावललीचा स्कोर आहे 13 धावा. आणखी 4 बॉल आहेत. कल्पेश जाधवच्या विरोधात फलंदाज देखील कल्पेश आहे. खाली होता चेंडू. रन्स घ्यायची आहे. विकेट किपर गणेशचा थ्रो जाईल आणि रन आउटची विकेट आली आहे. 6वी विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट होईल आणि इथून एकही रन कंप्लीट झाला. येणारे 3 बॉल किमान 20 धावा संख्येच्या आसपास जरी धावा गेल्या तरी देखील लढण्यासाठी त्या सक्षम असतील. शॉट वारी आहे. शॉट वारी. हवाई सफर. कॅच आउट की नाही हे बघायचं आणि फलंदाज आउट. यस, फिल्डरची रिॲक्शन अशी होती की तो कॅच घेतल्यानंतर दोन बॉल इथे शेष असणार. 7 विकेट आउट झाल्यात जय भवानी वावलोलीच्या. शॉट भारी आहे. गॅप देखील मोठा आहे. मयूर धावतोय. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू चाललाय सीमा पार. 13+4 टोटल 17. अजून एक बॉल बाकी आहे. की आज सध्या जे वातावरण बनलंय, कारण क्रिकेट खेळण्यासाठी सर्वात महत्वाचं असं ते म्हणजे ॲम्बियन्स. आणि जे ॲम्बियन्स सध्या गोलंदाजांसाठी पोषक आहे, त्या ॲम्बियन्स मध्ये कदाचित आणखी जर एखादा चौकार आला तर ती धावसंख्या सुद्धा आपल्याला पराभवाच्या छायेतही घेऊन जाऊ शकते. हे प्रत्येक टीमला माहीत असतं. कारण किती कमी स्कोर असला तरी जर आपल्या टीमच्या जरी विकेट गेला तरी देखील सामना आपल्या बाजूने फसायला वेळ लागत नाही. त्यामुळे 17 झाल्यात. अजून जरी एखादा चौकार आला, एखादा षटकार आला लास्ट बॉल तरी चांगली टोटल होईल. अपील जोरदार आहे. अपील जोरदार आहे. एका रन साठी फलंदाज धावलेत आणि 1 रन इथून कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी साठी फलंदाज आउट आहे. आणि 18 धावा टीम जय भवानी वावलोलीच्या आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी क्वालिफाय होण्यासाठी प्रथमेश इलेव्हन दामोदरला टार्गेट असेल ते मात्र 19 या धावसंख्येचं. डीजे आता तुम्ही छान गाणं वाजवा.
चला बॅटर पाठवायचं मैदानामध्ये. चला संदीप सर आपली जागा घ्यायची आहे. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये संदीप सर, राजेश सर आणि आमचे फिरोज सर. मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर आपण पाहत आहोत. विजयासाठी 19 धावांचं आव्हान घेऊन धामते टीम. जुनून चाहिए लक्ष्य को पाने के लिए, वरना सपने तो सब देखते हैं दुसरे को बताने के लिए. या ठिकाणी दोन्ही टीमनी स्वप्न बघलंय आज टॉप 6 मध्ये जाण्यासाठी आणि दोन्ही टीमला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. चला चला मॅच चालू करा. खूप वेळ खर्च होतोय. राजेश सर लक्ष द्यायचं आहे. विजयासाठी 19 धावांचं आव्हान असेल ते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार गणेश आणि न स्ट्राईकला कल्पेश. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. फटका चांगला आहे आणि 4 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे टीम धामोतेकडून. असे मोठे फटके रोखावे लागतील टीम वावलोलीला, कारण आपल्या धावा खूप कमी आहेत. पुढचा चेंडू कल्पेशचा. यावेळीच फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा चांगला संपर्क नाही आहे आणि लेग बाईज. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या वाढली गेली 5. आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार कल्पेश. चांगला असं फटकं त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. अशाच फटकांची आवश्यकता असेल आज धामोते टीमला. पुढचा चेंडू. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या ठिकाणी फंबल उडाली आहे. मात्र रन घेण्यास दोन्ही बॅटरनी नकार दिला. बॅट्समनच्या अंगाला लागलं, त्यामुळे या ठिकाणी कुठलीही धाव नाही आहे. दरम्यान एक धाव निश्चित मिळेल आणि धावसंख्या 6. अद्यापही 13 धावांची आवश्यकता असेल. हा आमचं तिकडे लक्ष आहे. पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, चांगला आहे आणि सिक्सर. मोठा फटका आणि सेफ. षटकार आपण पाहिला. अद्यापही 7 धावांची आवश्यकता असेल. फटके चांगले आपण पाहतो गणेशच्या माध्यमातून. कुठेतरी कमबॅक करावं लागेल कल्पेशला, कारण की पहिलेच षटक आणि मोठ्या धावसंख्या देऊन बसला तो कल्पेश. यावेळेस चांगला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र या ठिकाणी कल्पेशने चांगला चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे. अद्याप 7 धावांची आवश्यकता आणि मला वाटतं या षटकातील अखेरचा चेंडू असेल. यावेळेस फटका चांगला आहे आणि मला वाटतं झेल सुटलेला आहे. इकडे तिकडे लक्ष द्यायचंय. दरम्यान 2 धावा पूर्ण आल्या आणि 14 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. कमॉन डीजे.
चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल आता टीम प्रथमेश धावते. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर वावलुली संघाने आपल्या जे विकेट्स होत्या ना अक्षरशः फेकून दिल्या. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच मध्ये ते बॅकफुटला गेले. त्यांचे प्रामुख्याचे ते फलंदाज होते त्यांनी खूप निराशा केली. आता गोलंदाजीसाठी सज्ज होतो धनराज. यावेळी कल्पेचा पुढे सरसावून स्ट्रेट ड्राईव्ह चौकार आणि विजयासाठी आणि यावेळेस कल्पेचा पुन्हा त्या क्षेत्रामध्ये फटका आणि जातो षटकारासाठी आणि या ठिकाणी मॅच विन झालेले टॉप 6